बघा आज आपल्याकडे असाच प्रश्न आहे जो की सगळ्या स्पर्धा परीक्षेला विचारला जातो. बघा तो प्रश्न कोणता आहे? राजूने एक वस्तू 900 रुपयाला विकल्याने 10% तोटा होतो आणि जर त्याला 20% नफा होण्यासाठी ती वस्तू त्याला किती रुपयाला विकावी लागेल? ठीक आहे. मग बघा याला कसं काढायचं? अगोदर स्टेप बाय स्टेप सोडवा. बघा 900 रुपयाला विकल्याने 900 लिहून घ्या. त्याच्यानंतर गुणिले करा. मग बघा या ठिकाणी अगोदर त्यांनी काय दिले? 10% तोटा म्हणजेच काय छेदापासून सुरुवात करायची म्हणजे 100 मायनस 10 कारण की 10% तोटा झालाय. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं त्याला 20% नफा होण्यासाठी म्हणजे 100 नफा म्हणल्यावर प्लस करावं लागेल 20. मग आलं उत्तर 900 गुणिले 120 भागिले 90. मग हे शून्य कट, हे शून्य कट. ठीक आहे. मग या 9नी या 900 ला भागायचं. 9 10 90 आणि हे 0 ॲज इट इज म्हणजेच किती 100. मग किती उरले 100 गुणिले 12. मग 100 म्हणजे 12 एक 12 आणि हे 2 शून्य ॲज इट इज समोर लिहा. म्हणजे ती वस्तू त्याला किती रुपयाला विकायला लागेल? 1200 रुपयाला. किती टक्के नफा होण्यासाठी? 20% नफा होण्यासाठी.